हाय सगळ्यांना नमस्कार. तर आली बघा कामावरनं ती घरी. तर घरी आली तर थोडंसं आपलं केलं रोजच आपलं धुणं भांडी ही ती थोडंसं घडीभर झोपली, परत उठली, म्हणलं आपल्याला शेवटी करायचं आहे का नाही. परत झोका खेळली, मेन खावा आहे. तर आता करायचा स्वयंपाक. ती ही काय जेवलं नाही तर सकाळ धरणं काय नाही तर तसंच आहे तर बिगर जेवताच. म्हणलं का जेवलं नाही तर खाली तर जाऊन तर जेवायचं असतंय म्हणलं, म्हणजे तिकडं आत्याबाईपाशी येते मामाकडे ते. तर म्हणलं नाही जेवलो. सकाळी चहा का काही चपाती खाल्ली होती वाटतं, तेवढं रोज आहे. मग मला म्हणलं पडलीस ना स्वयंपाक कर. मी म्हणलं बरं करते म्हणलं. तर अजून काय हात पाय ते धुतलं नाही तर म्हणलं डायरेक्ट धुणं भांडी झाल्यावर धुवावं. तर भांड्याचा ढिगारा तिथं ठेवला. लय भांडे नाही ते आपले 2-4च भांडे येते, कारण का मी सगळी भांडी बिंडी रात्रीची ती सगळी घासून गेलती. या तर काही आपल्यात पाहुणं आलाय तर दाखवते, पण ती पण पाहुणं येते आपले. त्यांना अजून चहा पाणी ते काय केलं नाही ना, काय नाही आहे का नाही. का तसं केलंय र हा. तर अजून दादाची ती शाळा काय सुटली नाही, काय नाही. किती वाजले काय माहिती, मी बघितलं पण नाही. आणि आज काय सणदादा आहे त्यामुळे त्याचं काय आज टेन्शन नाही. आणायला ती झ्यायला येते ती मिळून दोघं. तसं पण मामा सोडायला येते ते, त्याच्यामुळं पण काही टेन्शन नाही. म्हणजे माझा ताप तरी मिटला बघा, आणायचा जायचा सोडायचा ह्याचा त्याचा. तर दाखवते थांबा. पाहुणे मंडळ आपले हो का इथं बसले ते आहे का. इथं पाहुणे मंडळ बसले ती आपली. तसं पण रात्री लाईट नव्हती, काय नव्हतं, तुम्हाला सांगितलंच होतं. त्यात चार्जिंग लावायला मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही, काहीच नाही. आता लाईट आली आणि इथं आपले 2-4 भांडी फक्त एवढीच पडले ते इथं माझ्या बाची बाय आले ते आहे का. आणि ही कालचं पाहुणं तुम्हाला दाखवलेलं तेच पाहुणं कालचं आहे. तिथं बसले तर आता मामा भाचीची जोडी आहे का ना. हा चहा बनवायचं आहे की, पण दूध आणा की. कारण का मी तर तुम्हाला माहित 2 दिवस झाले मी चहा पिली नाही, काय नाही. तसंच जाते उठून. सकाळी लवकर उठले होते का ना मी. हा मग काय झालं लाईट परत अजून 6 वाजता झोपली. मग परत अजून म्हणजे उजळलंच नाही अंधारात, काय करावं काय नाही त्याच्यामुळं. तर निशा बरं आहे का तुमचं मग. बरं आहे ना. बरं तुमचं बी बरं आहे का. आणि तुमचं पाहुणं कसं बरं आहे का. हा तर पाहुणे जरा थोडीस घ्या समजून. तर तीच म्हणते ते घेतली या, काय करावं काय नाही. तर आमच्या डोनला जरा थोडस भेट येत म्हणून त्या जरा शांत आहे का नाही. हा 2 आहेत त्यामुळे शांत आहेत. तर कधी आलाय मग तुम्ही. थोड्या वेळात आहे. तर मी आता मिक्सरचं भांडण चार्जर आणा गेलती रातपाय करता मला दिसले हे. मग म्हणलं आता राहू दे, तुम्हाला नाही बोलायचं म्हणलं, कारण का माझ्याकडे येत नाही जात नाही त्याच्यामुळं. तर ते म्हणल्या तुम्ही माम्यावर कामाला गेलता म्हणून मी आली नव्हती आहे का नाही. कामाला गेलो म्हणून आली नाही. मला राधा मामीने सांगितलं की तुम्ही कामाला गेला. हा म्हणलं परत जाईन कामाला आल्यावर. तर तेवढा तुम्हीच आला अहो मी सकाळी जाते 8 वाजता आणि परत दुपारनं 2 वाजता तिथनं सुट्टी होती. मग इथे येऊ तर मला 2:30-3 वाजते ते. तर ती करते ताटा. तुझं नाव काय आहे रे. आदर्श कांबळे. आणि पप्पाचं नाव राजवीर राजू कांबळे. मग अण्णा का उगाच म्हणते ते होय रे. हा अण्णा का म्हणते ते. जरा नीट बोल की. नीट म्हण की. काय म्हणते. आणि शाळा तुझी. तरी माझा नातू असल्यामुळे मी त्याला आरतूर बोलते. आणि भाच्या बायला काय आपला आवाज आवाज असतं या. तर आहे का नाही तसं आहे आपला. आणि ती अमोल दादा आहे तर तिकडं पलीकडं बसले तर आपला निवांत. आणि काय इकडं खेळ चाललाय असा. होय काय करतोय.
हवा याच्यावर दष्टावर आधी गलास घेतलं, गलासावर मी म्हणलं आण बाळा इकडं म्हणलं, तर चाललंय खट करायचं. दादाची बदली घेतली. ए बाळा खट करू नको. काय खेळा झोका दोघ जण. हा झोका खेळा, हात पाय धुवा. हो डोळा कशाने लाल झालाय? दगड गेला एवढा. एवढा मोठा बया, तो काय दगड गेलाय म्हणून लाल झालाय म्हणते. तर चला आता ह्यांना लावते दूध पिशवी आणायला, करते मस्त पैकी चहा. आधी भांडी घासते मग चहा करते. तसं पण पाहुणे जुनी झाली ते आता येऊन दुपारनच कधीच, आहे का नाही? त्याच्यामुळं आणि झाडून झुडून तर आहे आपलं तर रोजच आहे का नाही? तसं आणि तर सगळ्याच्या चांगल्या कमेंट आल्या, भारी वाटलं. आणि सगळ्याला आवडतंय की आपलं रानातलं काय, घरचं काय, आहे का नाही व्हिडिओ. तर असे चांगले कमेंट ते चांगले केले नाही सगळ्यांनी, मग मला पण उल्हास येतोय की तुम्ही सगळं बोलायला, थोडंसं म्हणजे व्हिडिओ करायला, काय काय दाखवायला आपलं. मग तसं एखादी वाईट कमेंट आली तर काही टिकली, सकाळ तर नाही वाटतं आता बघितले. वाईट कमेंट आल्यावर मग आपल्याला जरा थोडंसं हे होतंय. तर नाही काय करते ते तिकडं जाऊ नको बाळा. सगळ्या बाटल्या विटल्या फोडलेल्या इथं, कारण काही तर कोणी राहत नाही काय नाही. आणि आम्ही इकडं आल्यापासून काही इकडं नाही, म्हणजे हे तळ्याची वाट आहे ती आपल्या अशी सरळ जाते इकडं. काही इथनं एक वाट आहे या कट्याच्या खाली, आणि तिकडे एक तळ. तर आता तळ कधी भरायचं आणि कधी पाऊस पडायचा. आता ह्या वर्षी गच्च भरलेलं असतं तळ, आणि इथनं एक सांडवा म्हणून आहे, तर त्या सांडव्यातनं मरणाचं पाणी असतं या. पण आता काय धोंड्याचा महिना पडल्यावर वाटतं पाऊस नसतो या, तर पडेल पुढच्या वर्षी. आणि तसेच मला कडनं झाडं ते लावा म्हणते ते, तर म्हणलं आधी भटीवरनं यावं, भटीवरनं आल्यावर परत झाडं बिडं लावावी, म्हणजे कसं केस चांगलं दिसतेली, आहे का नाही? आणि आपण तिकडं जाणार भटीवर, परत राहताय इकडं त्या कोपऱ्याला तिकडं राहताय, मग इकडं कशाला येते ते, आहे का नाही? मग राहताय पण म्हणले ते बघ तू आधी भटीवरनं ये, मग भटीवरनं आल्यावर मग मी इकडे एक दरवाजा पाडते, म्हणजे आपल्या दोघीचा एक वठा करू. म्हणजे कसं की ती पण त्यांची पण लायसन येणार आहे आता, आलीच. मग दोघं भाऊ गाडीवर जातेली आपली निवांत, आणि मग आपण एकामेकाला दोघी संग होय. तर असं आले. तर चला आता घेते भांडी ती घासून, चहा पाणी करून. बाय.